लेख. जल आहे तर उद्याचा दिवस आहे. पाणी सृष्टीचा श्वास, जीवनाचा अमृतकुंभ आणि मानवजातीचे भविष्य. यूट्यूब परिवार, शुभ दिवस रसिकांनो. आपल्या सर्वांच्या आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण, ज्ञानवर्धक, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या, मानवजातीच्या अस्तित्वाशी निगडीत असलेल्या आणि जीवनाचे खरे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या विशेष लेखात मनपूर्वक स्वागत. पड र पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लय ताणेल चातकावानी. बघ नांगरलं कुळवून वज केली, सुगरण बाई पाबारीला शेतावर नेली. तापली धरणी पोळली चरणी अनवानी, शेत माझं लय ताणेल चातकावानी. शेतीची सारी पूर्वतयारी झाली. आता वरुणराजाची आतुरतेने वाट पाहतोय. थेंब थेंब जपला ज्याने, भविष्य त्याचे फुलले. पाण्याचे महत्त्व जाणले ज्याने, जीवन त्याचे खुलले. सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत जर कोणत्याही घटकाने पृथ्वीवरील जीवनाला जिवंत ठेवले असेल तर ते म्हणजे पाणी. पाणी ही एक केवळ द्रवरूप वस्तू नसून निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वामागे पाण्याचे अनन्यसाधारण योगदान आहे. म्हणूनच पाण्याला जीवनाचा अमृतकुंभ असे संबोधले जाते. मनुष्य असो, पशु असो, पक्षी असो अथवा वृक्षवल्ली, प्रत्येकाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळापासून ते वृद्धापकाळापर्यंत मानवाच्या प्रत्येक टप्प्यावर पाण्याची गरज भासते. शरीरातील रक्तप्रवाह, अन्नपचन, श्वसनक्रिया, शेती, उद्योग, स्वच्छता, वीज निर्मिती, वाहतूक, औषध निर्मिती अशा असंख्य क्षेत्रामध्ये पाण्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. यावरून प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत पाण्याला किती पवित्र आणि पूजनीय स्थान होते हे लक्षात येते. सूर्य, वायू आणि पाणी या त्रिसूत्रीवर संपूर्ण सृष्टी अवलंबून आहे. पृथ्वीचा सुमारे 70% भाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यातील अत्यल्प पाणीच मानवाच्या वापरासाठी उपलब्ध आहे. म्हणूनच उपलब्ध असलेल्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. नदीच्या प्रवाहात संस्कृती जन्माला येतात, तलावांच्या किनाऱ्यावर गावे वसतात आणि पावसाच्या सरींनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. म्हणूनच भारत हा कृषीप्रधान देश पावसाच्या प्रत्येक थेंबाची आतुरतेने वाट पाहतो. शेतकऱ्याचा घाम आणि पाण्याचा प्रत्येक थेंब याचं अतूट संबंध आहे. जर पाऊस वेळेवर झाला तर शेत हिरवेगार होते, पण जर पाऊसच दगा देतो तर दुष्काळाचे संकट उभे राहते. पाणी असेल तर शेतामध्ये तरच सोनं पिकेल मातीमध्ये. पाण्याचा प्रत्येक थेंबात जीवनाचे स्पंदन असते. धरतीच्या प्रत्येक कणात निसर्गाचा सुगंध असतो. नद्या वाहतात प्रेम घेऊन, पावसाच्या सरी गातात गाणे. जल संवर्धन करून आपण सारे सुंदर बनवू जीवनाचे विणणे. थेंब थेंब साठूया, भविष्याची करूया शिदोरी. पाणी वाचून जगाला देऊ समृद्धीची सुंदर पाखरी. थेंब थेंब जपून ठेवा जीवनाची ही शान. पाण्याविना ओस पडेल धरतीचे हे रान. नद्या, विहिरी, तलाव सारे निसर्गाची ही माया. जल संवर्धन करू सारे, उज्ज्वल होईल काया. पावसाच्या त्या सरीमध्ये दळले जीवन गोड. पाण्याची किंमत जाणूया, भविष्य होईल जोड. जलामध्ये जीवन सारे, जलाविना अंधार पसरे. थेंब थेंब जपून ठेवा, सुख समृद्धी घरी येऊ. नद्या राखून निर्मळ, सुंदर होईल भारत सदा समृद्ध निरंतर. जय जय जलदेवतेचा जय जयकार. जीवनाचा तोच आधार. नदी, नाले, विहीर, तलाव तुझ्यामुळे फुलते गाव. थेंब थेंब आम्ही जपू आता, जल संवर्धन करू सर्वथा. दुष्काळाला हरवू सारे, समृद्धीचे गीत गाऊ सारे. आज वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, जलप्रदूषण, भूजलाचा अतिवापर, हवामान बदल
यामुळे पाण्याचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अनेक गावांमध्ये महिलांना आणि मुलांना पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते. नद्या प्रदूषित होत आहे. तलाव नष्ट होत आहे. भूजलाची पातळी खालावत चालली आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यातील पिढ्यांना पाण्याचा एक थेंबासाठी संघर्ष करावा लागतो. जलसंवर्धनासाठी आपण काय करू शकतो? पाण्याचा अपव्यय टाळावा. पावसाचे पाणी साठवावे. वृक्षारोपण करावे. नद्या व तलाव स्वच्छ ठेवावेत. ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा. जलप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करावी. पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवावा. जल आहे तर उद्या आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा. थेंब थेंब जपा, भविष्य घडवा. पाणी अडवा, पाणी जिरवा. आजची बचत, उद्याचं सुरक्षित जीवन. सोने, चांदी, हिरे, मोती आणि संपत्ती याचे महत्त्व नक्कीच आहे, पण या सर्वापेक्षा जर काही अनमोल असेल तर ते म्हणजे पाणी. कारण धन नसले तरी जीवन चालते, पण पाण्याशिवाय जीवनच थांबते. म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन संकल्प करूया, एक थेंब वाया जाऊ देणार नाही. पाण्याचा अपमान होऊ देणार नाही. जलसंवर्धनाचा दीप तेवत ठेवू. समृद्ध आणि सुंदर भारत घडू. पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा. कारण जल आहे तरच जीवन आहे. जीवन आहे तरच सुंदर भविष्य आहे. पाणी हीच जीवनाची खरं ओळख आहे आणि प्रत्येक थेंब जपला तर उद्याचा सुंदर उद्या उजळतो. हा लेख वाचून तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. कारण तुमचा पाठिंबा म्हणजेच आमची प्रेरणा आहे. थेंब थेंब वाचवा, जीवन वाचवा आणि भविष्य उजळवा. सबस्क्राईब करा आणि चॅनेलला भरभरून प्रेम द्या. तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला नवी ऊर्जा देतो. धन्यवाद.